आपण आयुष्यात असे अनेक निर्णय घेतो. हो. पण कधी असा क्षण येतो का जेव्हा आपल्याला नेमकं काय योग्य आहे आणि काय अयोग्य हेच समजत नाही? हो, मला वाटतं असा क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी नक्की येतो. अगदी. नमस्कार, तुम्ही पाहत आहात मराठी बुकवर्स, जिथे आपण पुस्तकांमधील विचार, कथा आणि ज्ञानाच्या विश्वाचा एक सखोल प्रवास करतो. आणि आज आपण अशाच एका अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. नक्कीच. आणि आजचा आपला विषय आहे श्रीमद भगवद्गीता. पण हे बघा, सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो, आपण या ग्रंथाकडे कोणत्याही धार्मिक पोथी किंवा कर्मकांडाच्या दृष्टिकोनातून अजिबात पाहणार नाही आहोत. बरोबर आहे. कारण आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ना, ती पूर्णपणे एका मानसशास्त्रीय आणि तात्विक दृष्टिकोनातून असणार आहे. म्हणजे आधुनिक व्यवस्थापन शास्त्र, ताणतणाव आणि आपली निर्णय क्षमता समजून घेण्यासाठी हा ग्रंथ कसा उपयोगी पडतो हे आपण उलगडून पाहणार आहोत. खरं तर ही चर्चा सुरू करण्यासाठी आपल्याला मुळात ती परिस्थिती समजून घ्यावी लागेल. म्हणजे महाभारतातील कुरुक्षेत्राचं ते रणांगण, तिथे अर्जुनाची अवस्था नेमकी काय झाली होती? हो, कारण तो काही साधा प्रसंग नव्हता. अगदी. पहिल्या अध्यायात ज्याला विषाद योग म्हटलं गेलं आहे, तिथे केवळ त्याच्या दुःखाचं वर्णन नाहीये. ती जणू एका अत्यंत गुंतागुंतीच्या मानसिक आजाराची एक केस स्टडी आहे. अर्जुन स्वतः सांगतो की त्याचे हातपाय गळत आहेत, अंगाला काटा येत आहे, तोंड कोरडं पडत आहे. आणि त्याच्या हातातून त्याचं ते महान धनुष्य, गांडीव, ते सुद्धा खाली पडत असतं. हो, विचार करा. जगातील सर्वात महान योद्धा आणि युद्धाच्या अगदी काही मिनिटं आधी त्याची ही अवस्था होते. हे ऐकताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. म्हणजे ही सगळी लक्षणे आजच्या काळात आपण ज्याला तीव्र बर्नआउट किंवा पॅनिक अटॅक म्हणतो. अगदी तेच. हो ना, त्याचीच ही अगदी अचूक वर्णने आहेत. जेव्हा एखादा अत्यंत कर्तबगार माणूस जो आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम आहे, तो अचानक एका भावनिक कोंडीत सापडतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तो पूर्णपणे कोलमडून पडतो. बरोबर. आपल्या शरीरातली जी सिम्पथेटिक नर्वस सिस्टम असते ना, ती अशावेळी ज्या प्रकारे प्रतिक्रिया देते, हुबेहूब तेच हे वर्णन आहे. अर्जुन हा काही साधा शिपाई नव्हता. तो त्या काळातला सर्वात मोठा सेनापती होता. आणि हाच तर या संपूर्ण ग्रंथाचा सर्वात मोठा मनोवैज्ञानिक पाया आहे. कसं आहे ना, जेव्हा अर्जुन समोर पाहतो की ज्यांना मारायचं आहे ते त्याचेच नातेवाईक आहेत, त्याचे गुरु द्रोणाचार्य आहेत, पितामह भीष्म आहेत, तेव्हा त्याचा स्वतःच्या ओळखीचाच गोंधळ उडतो. म्हणजे आयडेंटिटी क्रायसिस. बरोबर. अगदी. त्याला समजेनासं होतं की तो एक योद्धा म्हणून तिथे उभा आहे, की एक नातू, की एक शिष्य म्हणून. आणि जेव्हा मानवी मनात अशा दोन विरुद्ध जबाबदाऱ्यांची टक्कर होते, तेव्हा आधुनिक मानसशास्त्रानुसार कॉग्निटिव्ह डिझोनन्स निर्माण होतो. अच्छा, म्हणजे हा आतला संघर्ष आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की हे कुरुक्षेत्र केवळ एक ऐतिहासिक रणांगण नाहीये, ते एक रूपक आहे. हे कुरुक्षेत्र म्हणजे प्रत्यक्षात आपलं मानवी मन आहे. आणि कौरव पांडव म्हणजे आपल्याच आत असणाऱ्या चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती. अरे चा, म्हणजे हा जो संघर्ष आहे तो बाहेरच्या जगाशी नसून आपल्या आतल्या प्रवृत्तींशी सुरू असलेला संघर्ष आहे. आणि इथे जी रथाची संकल्पना आहे ती पण खूप मार्मिक आहे. हो, ती संकल्पना खूपच सुंदर आहे. म्हणजे तिथे जे 5 घोडे आहेत ते माणसाची 5 इंद्रिय आहेत असं म्हणतात, जी त्याला वेगवेगळ्या दिशांना खेचत आहेत. त्या घोड्यांचे लगाम म्हणजे आपलं मन आहे, जे अत्यंत चंचल असतं. बरोबर. आणि सारथी म्हणजेच श्रीकृष्ण हे आपल्या विवेकाचे, आपल्या बुद्धीचे प्रतीक आहेत. रथात बसलेला अर्जुन हा आपला आत्मा किंवा आपली जाणीव आहे. अगदी अचूक वर्णन केलं. आणि हे बघा, जोपर्यंत बुद्धीच्या म्हणजे सारथ्याच्या हातात मनाचे लगाम नसतात, तोपर्यंत इंद्रियांचे घोडे त्या रथाला विनाशाकडेच घेऊन जाणार. अर्जुनाचा रथ तेव्हाच योग्य दिशेने जातो जेव्हा तो स्वतःच्या बुद्धीला सर्वोच्च विवेकाच्या स्वाधीन करतो. पण इथे मला एका गोष्टीवर चर्चा करायला नक्की आवडेल. सांगा ना. जेव्हा एखादी व्यक्ती अशा पॅनिक अटॅक किंवा नैराश्याच्या अवस्थेत असते, तेव्हा तिला नुसतं उठ आणि लढ, तुझं कर्तव्य कर असं सांगून झालत नाही. नक्कीच नाही. आज आपण पाहतो कोणी डिप्रेशनमध्ये असेल तर लोक सहज म्हणतात की अरे सकारात्मक विचार कर. पण त्याने काही होत नाही. अर्जुनालाही नुसतं लढ सांगून चालणार नव्हतं. त्या समस्येच्या मुळापर्यंत जावं लागतं. आणि म्हणूनच गीतेच्या दुसऱ्या अध्यायात, ज्याला आपण सांख्य योग म्हणतो, तिथे श्रीकृष्णांनी थेट रणांगणाच्या किंवा युद्धाच्या गोष्टी केल्याच नाहीत. अच्छा, मग त्यांनी काय सांगितलं? त्यांनी विश्वाचे सर्वात मोठे आणि सखोल सत्य मांडायला सुरुवात केली. त्यांनी अर्जुनाचा मूळ प्रश्न पकडला, जो मृत्यू आणि नाशाच्या भीतीतून आला होता.
तिथे असं स्पष्ट केलं आहे की शरीर हे नाशिवंत आहे, ते बदलत राहतं, पण आत्मा अमर आहे. तो कधीच मरत नाही. जसं आपण जुने कपडे टाकून नवीन कपडे धारण करतो, तसंच आत्मा जुनं शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. हे सत्य अर्जुनाला त्याच्या तात्पुरत्या भावनिक आसक्तीतून बाहेर काढण्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. वासांसी जीर्णांनी यथा विहाय, हा तो प्रसिद्ध श्लोक आहे. इथे मला थोडं थांबवायचं आहे तुम्हाला, म्हणजे एक प्रतिवाद करू इच्छिते मी. हो, विचारा ना. शरीर मरणारच आहे, तर मृत्यूचं दुःख करू नका, हा विचार ऐकायला थोडा कठोर किंवा भावनाशून्य नाही का वाटत? म्हणजे आपण एका प्रॅक्टिकल जगात जगतो. जर एखाद्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर माणूस भावनाहीन कसा काय राहू शकतो? हे तत्वज्ञान माणसाला दगडासारखं बनवायला सांगतंय का? हा अत्यंत रास्त आणि खूप नैसर्गिक प्रश्न आहे, आणि अनेकदा गीतेचा हाच चुकीचा अर्थ काढला जातो. हा विचार भावनाशून्य असण्याचा नाहीये. भावनाशून्य असणं म्हणजे भावनाच नसणं. पण इथे जो मार्ग सांगितला आहे तो स्थितप्रज्ञ असण्याचा आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे नेमकं काय? स्थितप्रज्ञ म्हणजे भावना असणे, पण त्या भावनांच्या वादळात आपली विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता न गमावणे. तुम्ही दुःख करू नये असं अजिबात नाहीये, पण त्या दुःखाने तुम्हाला इतकं ग्रासू नये की तुम्ही तुमचं वर्तमान कर्तव्यच विसरून जाल. अच्छा, म्हणजे बॅलन्स ठेवायचा. अगदी. आणि या संदर्भात गीतेमध्ये मानवी विनाशाचा एक अतिशय सूक्ष्म साखळीक्रम सांगितला आहे, जो आजच्या आधुनिक न्यूरोसायन्सलाही थक्क करणारा आहे. अरे वा, न्यूरोसायन्स आणि गीता, हा साखळीक्रम नेमका कसा काम करतो हे थोडं सविस्तर समजावून सांगाल? नक्कीच. गीतेत एक अतिशय महत्वाचा विचार मांडला आहे, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा सतत विचार करतो, तेव्हा त्या गोष्टीविषयी आपल्या मनात एक आसक्ती किंवा अटॅचमेंट निर्माण होते. त्या आसक्तीतून वासना किंवा इच्छा जन्म घेते. आणि आता इथे विज्ञानाची एंट्री होते. जेव्हा त्या इच्छेच्या पूर्ततेत अडथळा येतो, तेव्हा क्रोध म्हणजे राग निर्माण होतो. हे तर आपल्या रोजच्या आयुष्यात घडतं. बरोबर. आणि आधुनिक विज्ञानानुसार जेव्हा आपल्याला प्रचंड राग येतो, तेव्हा आपल्या मेंदूतील अमिगडाला, जो आपल्या धोक्याची घंटा वाजवणारा भाग आहे, तो हायजॅक होतो. ओहो, ज्याला आपण मानसशास्त्रात अमिगडाला हायजॅक म्हणतो? अगदी तेच. आणि एकदा का अमिगडाला सक्रिय झाला की तो मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला शटडाऊन करतो. म्हणजे जो भाग आपल्याला तर्कशुद्ध विचार करायला मदत करतो तोच बंद पडतो. हो, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा तोच भाग आहे जो सारासार विचार आणि स्मृती नियंत्रित करतो. गीतेने याच प्रक्रियेला क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम असं म्हटलंय. बापरे, हे खूपच डीप आहे. हो ना. रागातून सम्मोह म्हणजे गोंधळ निर्माण होतो. सम्मोहातून स्मृतीचा नाश होतो, म्हणजे आपल्याला आपण कोण आहोत आणि आपलं कर्तव्य काय आहे याचा चक्क विसर पडतो. हे सगळं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स बंद पडल्यामुळे होतं. खरंच? स्मृती नष्ट झाली की बुद्धीचा नाश होतो, आणि बुद्धी नष्ट झाली की माणसाचा संपूर्ण विनाश होतो. हे केवळ तत्वज्ञान नाहीये, हे मानवी मेंदूचे अत्यंत अचूक वैद्यकीय विश्लेषण आहे. हे खरोखरच अवाक करणारं आहे. म्हणजे हजारो वर्षांपूर्वी एक ग्रंथ सांगतोय की तुमची आसक्ती थेट तुमच्या निर्णय क्षमतेवर आणि विचार करण्याच्या प्रक्रियेवर कसा हल्ला करते. आणि हेच तर ताणतणावाचं मूळ आहे. अगदी बरोबर. पण मग इथे एक अत्यंत लॉजिकल प्रश्न उभा राहतो. जर आसक्तीमुळे दुःख आणि विनाश होत असेल तर मग आपण कोणतंच काम करू नये का? असा प्रश्न अर्जुनालाही पडला होता. हो ना, कारण आपण आपल्या इच्छाच मारून टाकावेत का? मला इथे एक उदाहरण घ्यायला आवडेल. निष्काम कर्माचा अर्थ असा सांगितला जातो की फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे. पण आधुनिक जगात जिथे प्रगतीचा मूळ पायाच इच्छा किंवा महत्वाकांक्षा आहे, तिथे हे कसं काय शक्य आहे? समजा स्टीव्ह जॉब्सचं उदाहरण घेऊ. जर त्यांच्या मनात ॲपल कंपनी मोठी करण्याची किंवा जगातला सर्वोत्तम फोन बनवण्याची तीव्र इच्छा नसती, तर आज आयफोन अस्तित्वात आला असता का? हा एक अतिशय सुंदर आणि प्रत्येक आधुनिक माणसाला पडणारा प्रश्न आहे. मुळात कोणतीही मोठी निर्मिती ही फळाच्या तीव्र इच्छेतूनच होत नाही का? इथेच आपल्याला उद्दिष्ट म्हणजे विजन आणि चिंताग्रस्त आसक्ती म्हणजे अँक्शियस अटॅचमेंट यातील फरक समजून घ्यावा लागेल. अच्छा. हे बघा, गीतेने कधीच असं म्हटलेलं नाही की ध्येय ठेवून नका. निष्काम कर्म याचा अर्थ निष्क्रिय होणे असा अजिबात नाही.
तुम्ही स्टीव्ह जॉब्सचं उदाहरण घेतलं तर त्यांना एक उत्तम फोन बनवायचा होता हे त्यांचं ध्येय होतं. बरोबर. पण ज्या क्षणी ते डिझाईन टेबलवर बसून प्रत्यक्षात काम करत होते त्या क्षणी त्यांच्या डोक्यात हा फोन किती डॉलर्सला विकला जाईल, लोक काय म्हणतील, कंपनीचे शेअर्स वाढतील का, हे विचार नव्हते. म्हणजे त्यांचं लक्ष फक्त कामावर होतं. अगदी त्या क्षणी त्यांचे 100% लक्ष त्या फोनच्या स्क्रीनवर, त्या कर्मावर होतं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ हाच आहे की तुमचा अधिकार, तुमचं नियंत्रण फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. म्हणजे आपण जे कंट्रोल करू शकतो त्यावरच फोकस करायचा. हो, आपण एका तिरंदाजाचं उदाहरण घेऊया. जर तो धनुष्यबाण घेऊन उभा आहे आणि त्याचं लक्ष फक्त लक्ष्यावर असेल तर त्याचा नेम चुकेल. असं का? कारण त्याला लक्ष्याकडे एकदाच पाहायचं असतं, पण त्यानंतर त्याचं संपूर्ण लक्ष धनुष्याची दोरी किती ताणायची, वाऱ्याचा वेग किती आहे आणि स्वतःचा श्वास यावर केंद्रित करावं लागतं. खरंच. जर दोरी ओढताना त्याच्या मनात विचार आला की मी हा बाण मारला तर मला सुवर्ण पदक मिळेल, तर त्याचे हात थरथरतील. तीच चिंता आहे, तीच फळाची आसक्ती आहे. फळाची आसक्ती तुमची वर्तमान काळातील ऊर्जा शोषून घेते आणि तुमचा परफॉर्मन्स खराब करते. वा, हे स्पष्टीकरण खूपच साजेस आहे. म्हणजे ध्येय नक्की निश्चित करा, पण त्या ध्येयाच्या चिंतेचं ओझं पाठीवर घेऊन प्रवास करू नका. थोडक्यात सांगायचं तर ही तीच अवस्था आहे ज्याला आजकाल आपण फ्लो स्टेट म्हणतो. अगदी बरोबर, फ्लो स्टेट. जिथे माणूस पूर्णपणे वर्तमान कर्मात बुडून जातो, कर्ता आणि कर्म एकरूप होतात. पण मग प्रश्न असा येतो की ही फ्लो स्टेट मिळवायची कशी? कारण आपलं मन तर सतत भूतकाळात किंवा भविष्यात भटकटत असतं. हो, ते तर मानवी स्वभावच आहे. आपल्या या सखोल अभ्यासात मानवी स्वभावाचे 3 गुण सांगितले आहेत: सत्व, रज आणि तम. या गुणांचा आणि आपल्या या कर्माचा काय संबंध आहे? हे 3 गुण म्हणजे मानवी मानसिकतेचे 3 मूळ साचे आहेत आणि आपण सगळेच जण या 3 गुणांच्या मिश्रणातून बनलेलो आहोत. म्हणजे प्रत्येकात हे 3ही गुण असतात. हो, फक्त त्यांचं प्रमाण कमी जास्त असतं. तमोगुण म्हणजे अज्ञान, आळस आणि अंधकार. रजोगुण म्हणजे प्रचंड आसक्ती, महत्वाकांक्षा, स्पर्धा आणि फळाच्या इच्छेने केलेलं अत्यंत वेगवान कर्म. आणि सत्वगुण? सत्वगुण म्हणजे शांतता, स्पष्टता, ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक. आपण कोणत्याही परिस्थितीत कशी प्रतिक्रिया देतो हे या गुणांवर अवलंबून असतं. मला हे थोडं प्रॅक्टिकल उदाहरणातून समजून घ्यायला आवडेल. नक्कीच. समजा आधुनिक जगात ऑफिसमध्ये एक खूप महत्वाचा प्रोजेक्ट एखाद्याच्या हातातून गेला किंवा त्याला मोठं अपयश आलं, तर हे 3 गुण तिथे कसे काम करतील? खूप चांगलं उदाहरण आहे हे. समजा एका कर्मचाऱ्याला अपयश आलं. जर तो तमोगुणी अवस्थेत असेल तर तो घरी जाईल, दारू पिईल किंवा दिवसभर टीव्ही बघत पडून राहील. म्हणजे तो स्वतःला संपवण्याकडे जाईल. हो, तो स्वतःच्या अपयशाकडे दुर्लक्ष करेल, बॉसला किंवा नशिबाला दोष देईल आणि जबाबदारी झटकून टाकेल. ही पूर्णपणे अंधकाराची अवस्था आहे. आणि जर तो रजोगुणी असेल तर? जर तो रजोगुणी अवस्थेत असेल तर त्याला प्रचंड राग येईल, त्याचा अहंकार दुखावला जाईल, तो स्वतःच्या टीमवर ओरडेल, रात्रंदिवस 18 तास वेड्यासारखं काम करेल. तो कदाचित यशस्वी होईलही, पण या प्रक्रियेत तो स्वतःचं आरोग्य आणि मानसिक शांती कायमची गमावून बसेल. म्हणजे आजकाल जे आपण कॉर्पोरेट जगात टॉक्सिक हसल कल्चर पाहतो, जिथे स्वतःला जाळून टाकून यश मिळवण्याची शर्यत असते, ते रजोगुणाचं लक्षण आहे तर? 100%. आणि तिसरा आहे सत्वगुण. जर सात्विक प्रवृत्तीचा कर्मचारी असेल तर तो अपयशाने खचून जाणार नाही किंवा रागाने पेटूनही उठणार नाही. मग तो काय करेल? तो शांतपणे खाली बसेल, अपयशाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करेल. माझ्याकडून कुठे चूक झाली, मला कोणतं नवीन कौशल्य शिकण्याची गरज आहे. तो कोणतंही भावनिक ओझं न ठेवता पुन्हा कामाला लागेल. निष्काम कर्म आपल्याला याच सात्विकतेकडे घेऊन जातं. क्या बात आहे. म्हणजे आपण अत्यंत निष्ठेने काम करतो, पण त्याच्या परिणामांनी स्वतःची आंतरिक शांती भंग होऊ देत नाही. अगदी तेच. हे ऐकताना मला वाटते की हे विचार केवळ वैयक्तिक पातळीवर नाही, तर आजच्या जागतिक स्तरावरच्या अनिश्चिततेमध्येही खूप लागू पडतात. हो, नक्कीच लागू पडतात. आज आपण एका अत्यंत अनिश्चित अशा पोस्ट पॅन्डेमिक जगात राहत आहोत. एआयमुळे नोकऱ्या जातील का? उद्या अर्थव्यवस्था कशी असेल? या सगळ्या भविष्यातल्या प्रश्नांनी माणसाला ग्रासलंय. अशावेळी कॉर्पोरेट जगात आपण इमोशनल इंटेलिजन्स किंवा EQ बद्दल खूप बोलतो. या आधुनिक संकल्पनेचा आणि गीतेतील या सात्विक किंवा स्थितप्रज्ञ अवस्थेचा काही संबंध जोडता येईल का? हा एक अतिशय अचूक दुवा तुम्ही शोधलात.
आजच्या काळात इमोशनल इंटेलिजन्स आणि गीतेतील स्थितप्रज्ञ अवस्था या दोन्ही संकल्पना ताणतणाव व्यवस्थापनासाठी अत्यंत आवश्यक मानल्या जातात. हां. पण त्यांच्यात एक मूलभूत आणि अतिशय महत्त्वाचा फरक आहे. इमोशनल इंटेलिजन्स हे एक कौशल्य आहे, एक स्किल आहे. ते आपण सरावाने आत्मसात करतो. म्हणजे राग आल्यावर कसा आवर घालायचा, दुसऱ्याच्या भावना कशा समजून घ्यायच्या, हे आपण शिकतो. पण स्थितप्रज्ञ ही जगण्याची एक मूळ अवस्था आहे. म्हणजे स्थितप्रज्ञ असणं हे इमोशनल इंटेलिजन्सच्याही एक पाऊल पुढे आहे असं म्हणायचंय तुम्हाला. नक्कीच. हे बघा, इमोशनल इंटेलिजन्स तुम्हाला वादळ आल्यावर तुमची बोट कशी वाचवायची हे शिकवतं. पण स्थितप्रज्ञ अवस्था तुम्हाला असा एक मजबूत दीपगृह म्हणजे लाईटहाऊस बनवते, ज्याच्या आतून तुम्ही वादळाकडे अत्यंत शांतपणे पाहू शकता. कारण तुम्हाला माहीत असतं की ते वादळ तुम्हाला हलवू शकणार नाही. अगदी बरोबर. आणि या अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी गीतेने 4 पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण. कारण इंद्रिय आपल्याला बाह्य जगातील प्रलोभनांकडे ओढतात. म्हणजे आजच्या काळात मोबाईलचं नोटिफिकेशन आलं की लक्ष विचलित होणं हे इंद्रियांचं गुलाम असणंच आहे. बरोबर ओळखलत. दुसरी पायरी आहे वासना किंवा इच्छांवर नियंत्रण. कारण अनिर्बंध इच्छा दुःखाला जन्म देतात. तिसरी पायरी क्रोधावर नियंत्रण. कारण मगाशी पाहिल्याप्रमाणे राग आपली विचार करण्याची क्षमताच नष्ट करतो. हो, तो अमिगडाला हायजॅक. हो, आणि चौथी अंतिम पायरी म्हणजे मनावर नियंत्रण. जेव्हा या 4ही पायऱ्या आपण सर करतो तेव्हा बाहेर कितीही अनिश्चितता असली तरी आतली शांती टिकून राहते. खरंच आपण या संपूर्ण चर्चेत पाहिलं की गीता ही केवळ एका युद्धाची कथा नाहीये. अजिबात नाही. ती मानवी मनाच्या आत चाललेल्या सततच्या युद्धाची उकल आहे. आसक्ती कशी निर्माण होते, तिथून अमिगडाला कसा हायजॅक होतो आणि शेवटी माणसाचा बुद्धिनाश कसा होतो, हा सगळा प्रवास अत्यंत वैज्ञानिक आहे. आणि त्यावर उपाय म्हणून निष्काम कर्माचा म्हणजे स्वतःच्या कृतीवर 100% लक्ष केंद्रित करण्याचा जो मार्ग सांगितला आहे तो मानवाला खऱ्या अर्थाने सात्विकतेकडे घेऊन जातो. आणि म्हणूनच हा ग्रंथ कोणत्याही काळाच्या, स्थळाच्या किंवा धर्माच्या चौकटीत अडकत नाही. तुम्ही विद्यार्थी असा, व्यावसायिक असा किंवा एखाद्या देशाचे राष्ट्रपती असा, तुमच्यासमोर जे काही वर्तमान कर्तव्य असेल ते निष्ठेने आणि फळाची चिंता न करता करणं हेच गीतेचं खरं आचरण आहे. अगदी खरं आहे. अनिश्चिततेच्या या काळात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा हा त्रिवेणी संगम आपल्याला एक अत्यंत मजबूत आधारस्तंभ देतो. या अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवासाच्या शेवटी मला एका अशा वळणावर येऊन थांबायचं आहे जो आपल्या सगळ्यांच्याच पारंपरिक विचारांना धक्का देणारा आहे. तो कोणता विचार? कसं आहे ना, माणसाचं नेहमी असा एक गैरसमज असतो की मनशांती मिळवण्यासाठी कुठेतरी हिमालयात जावं लागतं, सर्व काही सोडून संन्यास घ्यावा लागतो किंवा एका शांत आश्रमात बसावं लागतं. बरोबर. पण आजच्या या चर्चेतून एक अत्यंत क्रांतिकारी आणि विरोधाभासी विचार समोर येतो. तो म्हणजे जगातील मनशांतीचा सर्वोच्च आणि अंतिम मार्ग हा एका शांत आश्रमात नाही, तर एका अत्यंत हिंसक, रक्तरंजित आणि गोंधळाने भरलेल्या रणांगणाच्या अगदी मध्यभागी सांगितला गेला आहे. वा, खूपच सखोल विचार आहे हा. याचाच अर्थ असा की खरी शांती ही संकटांपासून किंवा जबाबदाऱ्यांपासून पळून जाण्यात नाहीये, तर त्या संकटांच्या अगदी मध्यभागी उभे राहून अत्यंत स्थिरपणे आणि विवेकाने आपलं कर्तव्य पार पाडण्यात आहे. शांतता ही बाहेर नसते, ती नेहमी आत असते. अगदी 100% खरंय. याच एका अत्यंत शांत आणि चिंतनशील विचारासोबत आजच्या मराठी बुकवर्सच्या या सखोल अभ्यास सत्राचा प्रवास आपण इथेच थांबूया. मानवी मनाचा आणि ज्ञानाचा हा शोध असाच सुरू राहील. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रंजक पुस्तकासोबत. नमस्कार.